श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरींचे पूजन करतात. 3 दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्टीला ज्येष्ठा गौरींचे आगमन होते. तर दुसऱ्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन करतात. पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. तर या दिवशी ज्येष्ठा गौरींची पूजा कशा पद्धतीने करावी ते आता आपण पाहूया. हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठचे 5 लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. अनेक ठिकाणी 5 लहान मडक्यांची उतरण रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यावर मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले, येणाऱ्या वनस्पतींची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकाराने सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवतात. गौरीला घरात आणताना रांगोळीने 8 पावले काढतात. थाटामाटात घरात आणतात. प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात. महापूजनामध्ये फुलांची, पानांची आरास करतात. शेवंतीची वेणी माळवतात. हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुरणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्यामध्ये 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वाने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची 16 दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्मा, फुगड्या, घागरी, फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते. तिसऱ्या दिवशी खीर, कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात. परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात. खडे असल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरतात. तर मित्रांनो, ही झाली ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचे पूजन, त्याचप्रमाणे नैवेद्य, विसर्जन कशा पद्धतीने करावे याची माहिती. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.